Good morning, student. Today we start the new chapter of a chemistry is a halogen derivative. Today's topic is the definition and classification of halogen derivative. Myself Bharat Patil. The which point we have to cover in this session. The first of all we see the what is the actual definition of a halogen derivative and application and of that halogen derivative compound, and the last one we have to see the classification of a halogen derivative. There are the two ways we have to classify the halogen derivative. One is on the basis of a hydrocarbon skeleton where the halogen atom is attached, and the second one is based on the number of halogen atom is present into that compound. The first of all we have to see the hydrocarbon. The last year we have to see the different examples of a hydrocarbon. The first simple hydrocarbon we have to learn last year is a alkane. It is a we have to see on screen is a structure of a methane. The methane is also called as the Mars gas. It is a used as the domestic fuel. घरगुती गॅस म्हणून आपण त्याचा वापर करतोय. तो आपल्याला गोबर गॅसमधून मिळतोय. तो आपण लास्ट इयर बघितलेलंच आहे. त्यानंतर जे लोअर अल्केन आहेत इथेन, मिथेन, ब्युटेन, ते आपण काय करतो ॲटोमोबाईलमध्ये फ्यूल म्हणून यूज करतोय आपण. तसेच जे हायर अल्केन आहेत ते आपण ल्युब्रिकन म्हणून यूज करतोय. त्यानंतर जर C35च्या अबो असेल तर आपण लास्ट इयर बघितलेलंच आहे या अल्केनचा वापर आपण कॅन्डल प्रिपरेशनसाठी करतोय. त्यानंतर दुसरं जे हायड्रोकार्बन आहे ते म्हणजे अल्किन. अल्किन मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज अ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. इथे आपण इथिलीनचं स्ट्रक्चर पाहतोय. इथिलीनचा यूज आपण लास्ट इयर बघितलेला आहे. इट इज अ यूज फॉर आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ फ्रूट्स. फळं पिकवण्यासाठी आपण त्याचा वापर करतोय. किंवा ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम आपण जे वेल्डिंगची दुकानं असतात त्यामध्ये आपण वेल्डिंग आणि कटिंगसाठी यूज करतोय. किंवा मग आपण जे पॅकिंग मटेरियल जे बाजारामध्ये बघतोय आपण ते इथिन पासून बनवलेलं असतं. म्हणजे जर दुधाची पिशवी जर तुम्ही घेतली असेल तर ती पॉलिइथिनची बनवलेलं असते. तसंच दुसरं कंपाऊंड आपण बघितलं ॲसिटिलीन. याचे युजेस आपण लास्ट इयर बघितलेले आहेत. याचा वापर आपण ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेमसाठीच वापरतो. तिथेही आपण कटिंग आणि वेल्डिंग ऑफ मेटलसाठी यूज करतोय. अँड ऑल्सो वी हॅव टू सी the aromatic hydrocarbon is a benzene. These are the important compounds for the halogen derivative. Because what is the halogen derivative we have to see in this chapter, in which this hydrogen atom, the any one hydrogen atom from alkane, alkene or alkyne or the aromatic nucleus we have to replace by the halogen atom. म्हणजे हॅलोजन ॲटम काय करणार आहे, हायड्रोजन या हायड्रोकार्बनमधून काढून टाकायचं आणि त्याच्या ठिकाणी आपण हॅलोजन लिहायचे. म्हणजे तो हॅलोजन कोणकोणते असतात तर क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल आणि आयोडीन असेल. आणि त्यापासून जे कंपाऊंड प्रिपेअर होतील त्याला आपण म्हणतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. समजा आपण अल्केनचा हायड्रोजन रिप्लेस केला त्याला म्हणाल तुम्ही हॅलो अल्केन. अल्किनचा रिप्लेस केला तर त्याला काय म्हणाल तुम्ही हॅलो अल्किन. अल्काईनचा रिप्लेस केला तर त्याला काय म्हणाल तुम्ही हॅलो अल्काईन. आणि जर अरिन्सचा म्हणजे बेन्झिनचा रिप्लेस केला तर त्याला म्हणाल तुम्ही अराईल हॅलाइड. मग कुठे कुठे आपण हे असे हॅलोजन डेरिव्हेटिव्स कंपाऊंड यूज करतो तर त्याचे डिफरंट असे युजेस आहेत. तर जर मिथाईल हॅलाइड जर बघितलं तुम्ही, मिथाईल हॅलाइड जर एक बघितलं तुम्ही, इथे जर आपण एक हॅलोजन लिहिला तर हा आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतोय. मग क्लिनिंग आणि ड्रेसिंग करण्यासाठी एखादी जखम असेल तर ती क्लीन करण्यासाठी आपण याचा यूज करतोय. समजा आपण इथला एक हायड्रोजन काढला आणि इथे Cl लिहिलं, त्याचं नाव होतं व्हिनाईल क्लोराईड किंवा क्लोरोइथिन नाव होतं. तर तुमच्या शेतीसाठी आपण जे पाईप यूज करतोय तुम्ही पाहिले असतील PVCचे पाईप असतात. तर हे PVCचे पाईप आपण व्हिनाईल क्लोराईडपासून बनवतोय. किंवा मग या अराईल कंपाऊंडपासून आपण काय DDT नावाचं एक सबस्टन्स आहे DDT. तुम्ही ऐकलं असेल तुमच्या गावामध्ये जेव्हा कधी मलेरियाची फवारणी करण्यासाठी लोक येतात तेव्हा तिथं DDT पावडरचा यूज करतात. ते आपण इन्सेक्टिसाईड किंवा बॅक्टेरियासाईड म्हणून वापरतोय. अँटी मलेरिया म्हणून ते वापरतो आपण. किंवा मग जर आपण
या हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जर फ्लोरीन आणि क्लोरीन असेल तर ते फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरतो, म्हणजे आग विझवण्यासाठी आपण त्याचा वापर करतोय. जे क्लोरिनेटिंग आहेत, क्लोरिनेटेड जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे हायड्रोजन काढून जर क्लोरीन लिहिलं तर त्याचा आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आणि फूड इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वापर करतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर प्रकारचे युजेस आपण डेली लाईफमध्ये याचा करतोय. आताच आपण जर बघितलंच तर CFC म्हणजे क्लोरोफ्लोरो CFC हा आपण आपल्या घरातील AC मध्ये यूज करतो. आणि हा काय करतोय, आपल्याला जे ओझोन लेयर आहे तो डिप्लेट करण्याचं काम करतोय. हे इथिनचे जे हायड्रोजन आहेत ते जर फ्लोरीननी रिप्लेस केले तर त्याच्यापासून टेफ्लॉन तयार होतोय. टेफ्लॉनचं लॉंग फॉर्म पॉली टेट्राफ्लोरो इथिलीन. आणि याचा वापर कुठे करतो आपण, द हँडल ऑफ अ कुकर. जे तुमच्या घरातील कुकर आहे त्याचं जे हँडल ब्लॅक कलरचं जे पकडण्यासाठी आपण यूज करतो ते म्हणजे काय असतं, तुमचं टेफ्लॉन असतं. तर अशा प्रकारे आपल्याला याचे डिफरंट युजेस सांगता येतील. तर व्हॉट इज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, इज अ नथिंग बट the hydrogen atom of a aliphatic means alkane alkene alkyne straight chain hydrocarbon or the aromatic hydrocarbon, example is a benzene. Okay, and just we have to, instead of hydrogen we have to write the halogen is called as the halogen derivative. Okay, and the next one, in the next slide we have to see the classification of a halogen derivative. There are the two ways we have to classify the halogen derivative. The first one, the hydrocarbon skeleton to which the halogen atom is bonded. Suppose the hydrogen atom of alkane we have to replace by halogen atom is called as the haloalkane. Suppose the hydrogen atom of alkene is replaced by halogen atom is called as the haloalkene. Hydrogen atom of alkyne, carbon carbon triple bond, is replaced by halogen atom is called as the haloalkyne. And the last one, the halogen atom of benzene or the arenes we have to replace by halogen atom is called as the haloarenes. And the last one, the second one, is a classification on the basis of number of halogen atom present into the compound. On the basis of that we have to classify into different type. The first one is a monohalogen compound. The monohalogen compound, the compound which contain only one halogen atom. Next one is a dihalogen compound. Dihalogen compound, the compound contain the two halogen atom, means the two hydrogen atom of aliphatic or aromatic hydrocarbon we have to replace by halogen atom. Like that, the trihalogen atom compound contain the three halogen atom. And the last one is a polyhalogen compound. The poly means the number of halogen atom present into it, means the more than three halogen atom is a present into the compound we have to call as the polyhalogen compound. Also we have to see the in the trihalogen compound we have to see the one example is a CHCl3 is a chloroform. आणि क्लोरोफॉर्म तुम्ही ऐकलंच असेल, कशासाठी यूज करतो आपण, ॲनेस्थेटिक म्हणून आपण यूज करतो मेडिसिनमध्ये. समजा एखादं ऑपरेशन करायचं असेल तर गुंगीचं औषध द्यायचं असेल तर त्यासाठी आपण क्लोरोफॉर्मचं यूज करतो. किंवा भूल देण्यासाठी तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल का रुमालामध्ये काहीतरी लिक्विड टाकलं जातं आणि त्यानंतर समोरच्या व्यक्तीला बेशुद्ध करतं, तर ते काय असतं, क्लोरोफॉर्म. तर इथे आपण हे बेसिक इन्फॉर्मेशन बघितली हॅलोजन डेरिव्हेटिव्हची. त्यामध्ये आपण काय बघितलं, द कॉन्सेप्ट ऑफ अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड द नेक्स्ट वन द क्लासिफिकेशन ऑफ अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. थँक्यू.